तात. बलिप्रतिपदेचं महत्त्व नक्की आम्हाला ऐकून घ्यायला आवडेल. बलिप्रतिपदा आता 2082 विक्रम संवत पिंगल नाम संवत्सराचा प्रारंभ होतोय बलिप्रतिपदेच्या दिवशी. कार्तिक शुक्ल प्रतिपदेला बलिप्रतिपदे म्हणतात. 3.5 मुहूर्त जे सांगितलेत ना, गुढीपाडवा, अक्षय तृतीया, विजयादशमी आणि हा बलिप्रतिपदेचा हा 3.5 मुहूर्तातील दिवस. शुभ कार्य करायला बलिप्रतिपदा चांगली. त्या दिवशी सुवर्ण खरेदी करतात, शुभ कार्याचा प्रारंभ करतात, मौल्यवान मग वस्तूची लक्ष्मी खरेदी करतात. पूजनाला सुवर्ण खरेदी करावी की बलिप्रतिपदेला करावी? बलिप्रतिपदेला करावी. लक्ष्मी बरं. पूजन आपण करतो, ते अनेक जण लक्ष्मीची पूजा लक्ष्मी करतो, पूजनाला- चोपडा पूजन करतात. व्यापारी लोक लक्ष्मी पूजनाच्या दिवशी वहीची पूजा करतात. बरोबर. ज्याच्यात हिशोब लिहायचे, विक्रम संवत नवीन विक्रम संवताचा हिशोब लिहायचा, त्याची पूजा करतात. परंतु लिहायला सुरुवात करतात बलिप्रतिपदेच्या दिवशी. बर त्या दिवशी हिशोब लिहायला सुरुवात करतात. बलिप्रतिपदा हा विक्रम संवत आपल्याला माहिती आहे, उत्तर भारतामध्ये विक्रम संवताला महत्त्व आहे. 2082 पिंगल नाम संवत्सराचा या दिवशी प्रारंभ होतो आहे. आणि नवीन कार्य करायचं असेल ना, जुनं विसरायचं असेल, वाईट सवयीचा त्याग करायचा असेल, चांगल्या सवयी करायच्या असतील तर बलिप्रतिपदेचं या दिवशी बलीची पूजा करण्याची. आपल्याला माहिती आहे, बली हा शेतकऱ्यांचा मित्र. शेतकऱ्यांना त्याच्याकडे संपत्ती होती, सर्व संपत्ती त्यांनी एकत्र केली होती आणि त्या काळामध्ये ती संपत्ती जनता जनार्दनात जायला पाहिजे म्हणून बळीला पाताळात पाठवलं. ती कथा जी आपण सांगतो ती त्यासाठी आहे. आणि त्याची संपत्ती सर्व जनता जनार्दनाला मिळाली, म्हणजे विकेंद्रीकरण झालं बरोबर. संपत्तीचं. ही त्या काळातली गोष्टी सांगितलेल्या आहे बघा. आज आपण करतो संपत्तीचं विकेंद्रीकरण, गरिबाला सुद्धा सर्व गोष्टी मिळाल्या पाहिजेत यासाठी. तर ती बळीची कथा आहे. बळीची पूजा केली जाते आणि विंध्यावली तिच्या पत्नीचं नाव, तिचं सुद्धा पूजा केली जाते. या बळीची पूजा केली जाते. या दिवशी आणखी गंमत, विक्रम संवताची सुरुवात होते, गोवर्धन पर्वताची पूजा केली जाते. आता का केली जाते सांगतो, त्याच्यामागे कथा आहे. भगवान कृष्णाने सांगितलं काय, तर गोकुळवासी इंद्राची पूजा करायचे. का, ते इंद्र पाऊस पाडतो असा गैरसमज होता. इंद्र पाऊस पाडतो तेव्हा भगवान कृष्णाने सांगितलं, आज जी मुलं शाळेत शिकतात ना, ते त्या काळामध्ये कृष्णाने सांगितलं कथेमध्ये आहे की इंद्र पाऊस पाडित नाही, तर गोवर्धन पर्वताला ढग अडतात आणि त्यामुळं पाऊस पडतो. म्हणून पूजा करायची असेल तर इंद्राची करू क्या नका, बात. गोवर्धन पर्वताची पूजा करा. हे त्या काळामध्ये कृष्णाने गोकुळवासियांना सांगितलं. आणि ती कधी करा, कार्तिक शुक्ल प्रतिपदेला करा. म्हणून गोवर्धन पूजा केली जाते या दिवशी. आणखी अन्नकूट केलं जातं. आता हे अन्नकूट बघा, म्हणजे काय हे अन्नकूटाची बघा कल्पना किती त्या काळामध्ये, जुन्या काळातली, हजारो वर्षापूर्वीपासून आहे की प्रत्येकाने घरातून एक एक पदार्थ आणायचा, मंदिरात ठेवायचा, तो ईश्वराला अर्पण करायचा आणि सर्वांनी एकत्र बसून खायचं. सहभोजन म्हणजे समाजामध्ये कोणी श्रेष्ठ, कोणी खाली, कोणी उच्च नीच नाही, सर्वांनी एकत्र बसून भोजन करायचं. त्या काळात पद्धत होती आणि त्यासाठी हे अन्नकूट निर्माण झालं. अन्न एकत्र करायचं आणि त्याचा प्रसाद सर्वांनी एकत्र बसून घ्यायचा. मोठा कोणी नाही, नीच कोणी नाही. म्हणजे वारकरी पंथात जे सांगितलं ना, बघितलं असेल, वारकरी पंढरपूरच्या वाळवंटामध्ये एकमेकाला नमस्कारतात, तुझ्यात पण ईश्वर आहे, माझ्यात पण ईश्वर आहे. समानता समाजातली हे अन्नकूटामध्ये सांगितलेली आहे. ईश्वराला दाखवायचं, अगोदर नैवेद्य अर्पण करायचा आणि तो सर्वांनी एकत्र बसून खायचा, हे अन्नकूट. आणि हे बलिप्रतिपदेला केलं तर 3.5 मुहूर्तातील हा दिवस हा महत्त्वाचा आहे. आणि म्हणून बलिप्रतिपदेचं हे महत्त्व आहे की दिवाळी पाडवा याला म्हणतात. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, महिलांना विशेषतः, पत्नी पतीला ओवाळते या दिवशी. बरोबर. आणि पती तिला भेटवस्तू येतो. पण आधुनिक काळामध्ये पत्नी सुद्धा मिळवते की नाही, म्हणजे पतीनं सुद्धा पत्नीला ओवाळायला हरकत नाही. पतीनं सुद्धा पत्नीला ओवाळायचं, तिच्या वाढावं अशी प्रार्थना करायची आणि पत्नीनं पतीला ओवाळायचं आणि एकमेकाला भेटवस्तू द्यायची, काही हरकत नाही. आधुनिक काळात बदललं पाहिजे काळाप्रमाणे. त्याप्रमाणे केवळ पत्नीने नव्हे, पतीनं सुद्धा पत्नीला ओवाळायला पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे.